पाणी वाहतूक ठेकेदार व त्यांच्यासोबत संगनमत करून भ्रष्टाचार दडपणारे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता, ग्रामपंचायत पाथर्डी व टंचाई लिपिक पंचायत समिती पाथर्डी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत व कारवाई न झाल्यास दिनांक 2 जून 2025 पासून प्राणांतिक उपोषण करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे। टँकर पाणी पुरवठा निविदा अटी शर्ती, शासन निर्णय, शासन परिपत्रक आणि वरिष्ठ कार्यालयाचे आदेश डावलून खोटे रेकॉर्ड तयार करून केलेल्या महाभ्रष्टाचाराच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणी पुरवठा व उपअभियंता पाथर्डी यांना आमच्या माहिती अधिकार महासंघाकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करून अतिशय गंभीर बाबी पुराव्यासह स्पष्ट करून दिलेल्या आहेत। कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार संस्था, त्यांच्या संचालक मंडळ यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे व अदा केलेल्या देयक रकमा वसूल करण्याबाबत वेळोवेळी विनंती केली होती। सर्व पुरावे हे पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे उपलब्ध असून सुद्धा आणि ठेकेदारांनी निविदा अटी, शासन आदेश सर्रासपणे मोडलेले असल्याचे स्पष्ट दिसत असूनही ठेकेदाराशी हातमिळवणी करून कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता पाथर्डी व टंचाई लिपिक पंचायत समिती पाथर्डी यांनी ठेकेदारांची देयके अदा करून भ्रष्टाचार दडपलेला आहे। खोटे रेकॉर्ड तयार करून केलेल्या महाभ्रष्टाचार बाबत पंचायत समिती पाथर्डी यांच्या कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या प्रमाणित पुराव्यासह ठेकेदार संस्थांच्या खोटेपणा, लबाडी व भ्रष्टाचार पुढील प्रमाणे आपले निदर्शनात आणून दिलेले होते। टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदार संस्था यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या निविदा अटी शर्तीचा भंग केलेला आहे। निविदा पान नंबर 7 अट क्रमांक 15 नुसार ठेकेदार संस्थेने प्रत्येक महिन्यांची देयके पुढील महिन्याच्या 10 तारखेच्या आत गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक होते। मात्र ठेकेदार संस्थेने 10 दिवसांच्या ऐवजी सुमारे 10 महिने उशिराने देयके सादर केलेली आहे। निवेदनातील अटींचा भंग करून नियोजित वेळेत देयके सादर न करण्यामागे ठेकेदार संस्थेचा हेतू भ्रष्टाचार करणे असल्याचे सिद्ध होत आहेत। मी प्रवीण शंकर खोमणे, राहणार रणगाव भागवत, तालुका शाहूगाव, जिल्हा अहिल्यानगर। मी गेल्या 4 दिवसापासून तहसील कार्यालय पाथर्डी येथे प्राणांतिक उपोषणाला बसलो आहे। त्याचं कारण असं आहे, 2018-19 साली दुष्काळ पडला होता, विषीनासा दुष्काळ पडला होता आणि त्यात पाणी वाहतूक करण्यासाठी टँकर लावले होते। पण त्या ठेकेदारांनी त्या खेपेमध्ये अनियमितता केलेली आहे। अनियमितता केलेली अशी आहे का, एक जिथं 4 खेपा टाकायचे होते तिथे 2 टाकले, जिथं 1 टाकायचे होते, अशी खोटी बिलं काढलेली आहे। आणि त्या आधी भ्रष्टाचाराला दडपणारे अधिकारी यांनी आर्थिक संगनमत करून हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अभियंता असेल, उपअभियंता असेल, टंचाई लिपिक असेल, हे त्यांनी आर्थिक ठेकेदारांनी अधिकारी यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ही बिलं काढलेली। त्याच्यावर चौकशी समिती नेमून त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो। त्यासाठी मी इथं गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलो आहे। आपली कोणी शासनाने, प्रशासनाने काही दखल घेतली का? कोणी विचारायला आलं का? सामान्य प्रशासन, पंचायत समितीचं कोणी आलं का आपल्याकडे? तर उत्तर घेऊन येतात काहीतरी। ते त्यांना मागितलं, मी तुम्हाला ज्यांनी आदेश केलेला आहे बिल करायचा, तो आदेशाची मला प्रत द्या। जो चौकशी अहवाल तुम्ही केला होता त्याला विभागीय चौकशी लागली होती, जिल्हाधिकारीचे पत्र आहेत, त्याच्यानंतर CMO कार्यालयाचे पत्र आहेत, पण त्यांनी कुठलीही प्रकारची कारवाई केली नाही। अहवाल त्यांच्याकडे असतात, तर त्यांनी आतापर्यंत गेल्या 4 दिवसापासून मी तहसील कार्यालय पाथर्डी येथे उपोषणावर बसून त्यांनी तो अहवाल आणला असता। त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी आदेश केलेला आहे बिलं काढा, तो आदेशाची प्रत त्यांनी आणून दिली, पण तसं कुठलाही काही झालेलं नाही। त्याच्यामुळे मी गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।